ಎಜಿ ನ್ಯೂಸ್ಗೆ ಸ್ವಾಗತ. ಕಾಶ್ಮೀರದ ಪಹಲ್ಗಾಮ್ನಲ್ಲಿ ನಡೆದ ಹೇಯ ಕೃತ್ಯವನ್ನ ಖಂಡಿಸಿ ಹಾಗೂ ಮೃತರಾದವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಕೋರಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬಡಾವಣೆಯ ಹಿರಿಯರು ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರು ಮೇಣದ ಬತ್ತಿ ಹಿಡಿದು ಶಾಂತಿಯುತವಾಗಿ ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸಿದರು. ಬಡಾವಣೆಯಲ್ಲಿ ಇರುವ ಶಿವಾಲಯದಲ್ಲಿ ಮೌನಾಚರಣೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಮೆರವಣಿಗೆ ಮಾಡಿದರು. ಕುಮಾರಸ್ವಾಮಿ ಬಡಾವಣೆಯ ಎಲ್ಲ ಜಾತಿ ಧರ್ಮಗಳ ಜನರು ಭಾಗವಹಿಸಿದರು. ಎಲ್ಲರೂ ಮೇಣದ ಬತ್ತಿಯನ್ನ ಬೆಳಗಿಸುತ್ತಾ ಉಗ್ರರು ಹಾಗೂ ಪಾಕಿಸ್ತಾನದ ವಿರುದ್ಧ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಮೊಳಗಿಸುತ್ತಾ ಮೆರವಣಿಗೆ ಸಾಗಿತ್ತು. ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದಲ್ಲಿ ಉಗ್ರವಾದಿಗಳ ಆತಂಕ ಹೆಚ್ಚಾಗಿತ್ತು. ಉಗ್ರವಾದಿಗಳ ಕಾಟದಿಂದ ಅಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಲು ಜನ ಹೆದರುತ್ತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ಇತ್ತೀಚೆಗೆ ಶಾಂತಿ ನೆಲೆಸಿದೆ. ಯಾವುದೇ ಆತಂಕದ ವಾತಾವರಣವಿಲ್ಲ ಎಂದು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ರಿಂದ ದೇಶದ ಎಲ್ಲ ರಾಜ್ಯಗಳ ಜನ ಕಾಶ್ಮೀರ ಪ್ರವಾಸ ಕೈಗೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂತಹ ಸಂದರ್ಭವನ್ನು ದುರುಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಂಡಿರುವ ಉಗ್ರವಾದಿಗಳು ಹೇಡಿತನದ ಕೃತ್ಯವನ್ನ ಎಸಗಿದ್ದಾರೆ ಎಂದು ನಾಗರಿಕರು ಬೇಸರ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. या हम फौज को या पुलिस को ब्लेम करना बिल्कुल गलत है, क्योंकि वो एरिया जो है जंगल है, बड़ी बड़ी पहाड़ियाँ हैं, और जो फौज है हम आमतौर पे हमारा डिप्लॉयमेंट हमारा जगह होती है पाकिस्तान के साथ लड़ाई करने के लिए, बल्कि ये जो मिलिटेंट आते हैं टेररिस्ट आते हैं वो बीच से आते हैं, और हर जगह में हम बोल तो नहीं रह सकते. और दूसरी बात, जब तक इनको लोकल सपोर्ट नहीं मिलता है तो वो करते रहेंगे, और पहले भी हुआ है, अभी भी आगे भी होगा. और हमने देखा है हमारे देश में, बल्कि सारे दुनिया में ये बोलते हैं हिंदुस्तान जो है हमारा सॉफ्ट स्टेट है. 40 हमारे सीआरपीएफ के जवान शहीद हो गए, थोड़ा हल्ला हुआ, कैंडल लाइट हुआ, भूल गए. इस बार जो हमारा गवर्नमेंट ने निर्णय लिया है वो तो करेंगे ही. अभी जब फौज को हुक्म मिलता है, ये नहीं कि कल ही फौज काम करेगी. फौज को अपने इक्विपमेंट, अपना ट्रेनिंग, वो सारे टाइम लगता है उसमें. तो हमारे जो हम देशवासी हैं, हमें ये नहीं एक्सपेक्ट करना चाहिए कि कल ही होगा. जैसे अभी प्राइम मिनिस्टर ने बोला है कि हम उनको मिट्टी में मिला देंगे, और हो गए, बट कल मिट्टी में नहीं मिला देंगे, टाइम लगेगा उसके लिए. हम एज ए पॉपुलेशन, हम देशवासी, हमें उसके लिए इंतजार करना पड़ेगा. और दूसरी बात, हम अभी देश के साथ, हमारे फौज के साथ हमें साथ देना चाहिए, जिस तरीके से हो सकता है उस तरीके से. अभी इंडियन आर्मी, एयरफोर्स और नेवी, मैं एक एग्जांपल देता हूँ. कारगिल में जब हमारा फौज ऊपर नहीं चढ़ सकती थी, हमारा चीफ ने प्राइम मिनिस्टर को पूछा था भाई हम जाके पीछे से जाके उनका कम्युनिकेशन कट ऑफ करेंगे, उनका जो लॉजिस्टिक्स कट ऑफ करेंगे. जब उनका राशन ही बंद हो जाएगी, एम्यूनिशन बंद हो जाएगी, वो अपने भाग जाएंगे. लेकिन उस टाइम गवर्नमेंट ने परमिशन नहीं दिया था. वो अभी वो सिचुएशन नहीं है. फौज को पूरा अधिकार दिया है, आप लोग जैसे करना है करो. फौज, मैं रहा हूँ फौज में 36 साल, और मेरे साथ फौजी हैं. हमें पूरा भरोसा है हमारे इंडियन आर्मी के ऊपर, और आप भरोसा रखिए, हम सारे भरोसा रखना चाहिए. और मेरा पूरा यकीन है फौज को टाइम मिलने से, फौज को सपोर्ट मिलने से इस बार ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ವೇಳೆ ನೋಟಿಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ರೆ ವಾಪಸ್ ತಗೋತೀವಿ. ಇವತ್ತು ವಕ್ಫ್ ಪ್ರಾಪರ್ಟಿ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ರೈತರು ಬೀದಿಗೆ ಬಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗತ್ತೆ? ಯಾರು ವೋಟ್ ಹಾಕಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಗ್ಯಾರಂಟಿನೆಲ್ಲ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ಹಾಗೂ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ, ಬೆಳಗಾವಿ, ಬಾಗಲಕೋಟೆ, ಧಾರವಾಡ, ಹಾವೇರಿ, ಗದಗ, ಬಿಜಾಪುರ ಜಿಲ್ಲೆಯ ಕ್ಷಣ ಕ್ಷಣದ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಎಜೆ 24/7 ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನ ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡುವ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ವಾಹಿನಿಗೆ ಸಹಕಾರ ನೀಡಿ ಮತ್ತು ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.